नमस्कार. आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे थंडीच्या दिवसांसाठी खास बाळांसाठी बनवलं गाजर, टोमॅटो आणि फ्लावरचं सूप. थंडीमध्ये बाळांना सर्दी, खोकला, घसा दुखणे आणि पचनाचे त्रास जास्त होतात. त्यासाठी हे सूप खूप फायदेशीर आहे. एकदा तुम्ही नक्की बनवून पहा. आणि अशाच बेबीच्या रेसिपी मी पोस्ट करत असते, त्यामुळे आपल्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेल तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. पण सगळ्यात अगोदर मी 3 भाज्या घेतलेल्या आहेत, जसं की फ्लावर घेतली आहे, गाजर घेतला आहे आणि टोमॅटो घेतला आहे. चांगलं आपल्याला गरम पाण्यामध्ये याला धुवून घ्यायचं आहे. तुम्हाला माहिती असेल की फ्लावरमध्ये छोट्या छोट्या आळ्या वगैरे असतात, त्यामुळे अगोदर बघून घ्यायची आणि नंतर गरम पाण्यामध्ये धुवून घ्यायची, जेणेकरून जे काही असेल ते हे होऊन जाईल. म्हणून गरम पाण्यामध्ये आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि छान याला थोडंसं 1 2 ते 3 मिनिट आपल्याला पाण्यात भिजत ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला कट करून घ्यायच्या त्या भाज्या. त्यामुळे बाळाला कुठलीही पदार्थ बनवताना रिस्क अजिबात घ्यायची नाही. कुठलाही जरा वेळ लागतो बाळाचं जेवण बनवायला, लागू द्या, पण सगळं स्वच्छ पद्धतीनेच आपल्याला करायचं. जसं की गरम पाण्याने भाज्या वगैरे धुवून घेणं वगैरे वगैरे. इथं भाज्या आपण छान बारीक कट करून घेऊयात, जेणेकरून ते लवकर हे होऊन जातील, लवकर शिजतील त्या. आणि फ्लावरमध्ये फायबर असतं, त्यामुळे बाळासाठी खूप फायदेशीर आहे. तर छान इथे मी भाज्या बारीकच भाज्या आपल्याला कट करून घ्यायच्या. जी फ्लावरचा जो भाग असतो तो कडकवाला तो आपल्याला घ्यायचा नाही, जो स्मूथ भाग आहे तोच आपल्याला घ्यायचा आहे. खूप कडकवाला आपल्याला घ्यायचा नाहीये. त्यानंतर गाजर पण इथे सोलून घेते आणि जेवढं सूप आपल्याला बनवायचं आहे तेवढ्या पद्धतीने भाज्या घ्यायच्या आहेत. जर तुम्ही पण हे सूप पिऊ शकता, जर बाळाचं उरलं किंवा जर आपल्याला सूप प्यायचं असेल तर बाळाच्या चिमटीत आपण थोडी जास्त टाकून घ्यायचं भाज्या, आणि नंतर त्यामध्ये आपण मीठ टाकून स्वतः सुद्धा देखील पिऊ शकतो. मी ही त्याच हिशोबाने भाज्या घेतल्या होत्या, जरा थोड्याशा जास्त, जेणेकरून मलाही ते होऊन जाईल. पण नंतर बाळाने ते संपवलं होतं, त्याच्यामुळे ते काही राहिलंच नाही. तुम्हाला जर प्यायचं असेल सूप तर नक्कीच तुम्ही जास्त भाज्या अजून याच्यामध्ये ऍड करा. आणि याने बाळाची इम्युनिटी वाढते, पचन सुधारते आणि शरीर उबदार ठेवते थंडीमध्ये हे सूप नक्कीच तुम्ही बेबीला द्या. आणि टोमॅटोचे बिया आपल्याला कधीच घ्यायचे नसतात बाळाच्या जेवणामध्ये, जेणेकरून बाळाला हे होतं, ऍसिडिटी वगैरे होते, पोट दुखण्याचे त्रास वगैरे चालू होतात. आणि जो टोमॅटोचा साल असतो तो जेवढा निघेल तेवढा आपण काढण्याचा प्रयत्न करूयात, कारण की पचायला ते जड जातं. त्याच्यामुळे टोमॅटो साल आपल्याला घ्यायचं नाहीये. आणि 8 ते 12 महिन्याच्या बाळाला आपण हे सूप देऊ शकतो. आपल्याला कुठलंही याच्यामध्ये आपण मीठ, मिरची किंवा असं काहीच टाकून घेणार नाही आहोत. छान इथे टोमॅटो पण कट करून घेतले आहेत मी बारीक. आणि त्यानंतर आपण तूप टाकून घेऊयात. आपण नंतर पण तूप ऍड करू शकतो, पण मी अगोदरच ऍड करते, नंतर टाकायची गरज पडणार नाही. इथे तूप ऍड करून घेतलं आहे आणि सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहे. गाजर डोळ्यांसाठी ना चांगले असते. टोमॅटोमध्ये ना व्हिटॅमिन सी असते, बाळाला आजारी पडण्यापासून वाचवते. आणि फुलकोबीमध्ये फायबर असतं, जेणेकरून आपल्या बाळाचं पोट साफ ठेवतं. आणि छान भाज्या आपण कच्चा जो वास असतो ना तो जाऊ द्यायचा, आणि नंतर आपण त्यामध्ये पाणी ऍड करून घेऊयात. गाजर डोळ्यांसाठी चांगले असते, त्वचा आणि केस निरोगी ठेवते आणि नैसर्गिक गोड चव देते. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी असते, हे आपल्याला माहितीच असेल. इम्युनिटी वाढवतो टोमॅटो आणि सर्दी खोकल्यापासून संरक्षण करतो. त्यानंतर मी एक लसणाची पाकळी पण टाकून घेतली आहे आणि थोडंसं आपल्याला जिरे टाकून घ्यायचं आहे. एकच लसणाची पाकळी टाकायची, जास्त टाकायची नाही. जिऱ्याचं पावडर असेल तर जिऱ्याचं पावडर टाकू शकता तुम्ही. छान कच्चा वास गेल्यानंतर आपण इथे पाणी टाकून घेऊयात. आणि कॉन्स्टिपेशनचा जर बाळाला प्रॉब्लेम असेल तर फ्लावरमुळे होत नाही. हे सूप बाळाचं पचन सुधारतं, शरीर उबदार ठेवतं आणि बाळाला ताकद देतं, म्हणजेच अर्थात इम्युनिटी पॉवर वाढते बाळाची. आणि सर्दीमध्ये ना बाळाला खूप सारे त्रास होत असतात, जसं की सर्दी, खोकला, पचनाचे त्रास वगैरे असे होत असतात थंडीमध्ये बाळाला. त्यामुळे आपण जर असे सूप दिले तर आपलं बाळ आजारी पडणार नाही, आपल्या बाळाची इम्युनिटी सिस्टम वाढेल आणि सर्दी खोकल्यांपासून संरक्षण करेल. त्यानंतर इथे मी छान असं काढून घेतलं आहे. भाज्या छान शिजल्या आहेत 2 शिट्ट्यामध्ये. आणि आपण भाज्या आता मिक्सरला काढून घेऊयात. जरा पाणी थोडं जास्त टाकायचं, जर आपल्याला पाणी नंतर ऍड करायची गरज पडली तर आपण हेच पाणी आपण सूपमध्ये वापरू शकतो. त्यामुळे थोडं पाणी जास्त टाकून घेतलं होतं मी. आणि आता आपण मिक्सरमधून छान पेस्ट करून घेऊयात याची.
आणि मिक्सरमधून मी काढून घेतले, छान पेस्ट करून घेतली. जे उरलेलं पाणी होतं ते पण त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि सूप पात असेल तुम्ही आपलं इथे रेडी आहे. तर थंड झालं असेल तुम्ही बाळाला देऊ शकता, गरम करून बाळाला देऊ शकता. थंड बाळाला अगदी कुठलंही द्यायचं असेल थोडंसं असं कोमट वगैरे जसं बाळ खातं ना तसं त्याला द्यायला पाहिजे. थंड पदार्थ बाळाला देऊ नका थंडीमध्ये स्पेशली. आणि हे सूप नक्की तुम्ही थंडीमध्ये बाळाला देऊ शकता, जेणेकरून बाळाची इम्युनिटी पॉवर वाढेल आणि बाळ आपला आजारी वगैरे पडणार नाही. तर मी अशाच बेबीच्या व्हिडिओ पोस्ट करत असते, डेली व्हिडिओ अपलोड करत असते, शॉर्ट्स लॉंग आणि सगळी माहिती देत असते. तर तुम्हाला असेच बेबीचे फूडचं व्हिडिओ पाहायचं असेल तर आपल्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा. चला भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. बाय. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा. बाय.